अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमधला मोहरा सलीम डोला याचे तुर्कस्तानमधून भारताला यशस्वीरित्या मंगळवारी दिल्लीत प्रत्यार्पण करण्यात आलं. भारतीय गुप्तचर यंत्रणा सीबीआय, रॉ आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी इंटरपोल आणि तुर्कस्तानमधील स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत ही कारवाई केली. त्याच्या अटकेमुळे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघड होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीला मोठा धक्का मानला जातो. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. सलीम डोला कोण? याचा गुन्हेगारी जगताशी संबंध नसलेल्या लोकांना प्रश्न पडला असेल. गोरेगाव येथील नेस्को मैदानातील ड्रग्ज रॅकेटचे प्रकरण डोळ्यासमोर असताना दाऊद टोळीच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज साम्राज्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा सलीम डोला भारतीय तपास यंत्रणाच्या ताब्यात असल्याने दाऊद टोळी ड्रग्ज रॅकेट भोवती पुन्हा एकदा जनतेचं लक्ष गेलंय. सलीम डोला हा सुमारे 10 वर्षापूर्वी भारतातून फरार झाला होता. दाऊदचा हस्तक म्हणून तो UAE, तुर्की, युरोप आणि आफ्रिकेतील विविध देशांमधून आपले नेटवर्क चालवत होता. अंदाजे 5,000 कोटी रुपयांची उलाढाल होत असलेल्या ड्रग्ज रॅकेटची सूत्रे हाताळत होता. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हेरोईन, मेफेड्रोन आणि चरसच्या मोठ्या साठ्यांच्या तस्करीमध्ये सलीम डोलाचे नाव सातत्याने तपासात पुढे येत होतं. तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरात काही दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. तांत्रिक कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. यापूर्वी जून 2025 मध्ये सलीमचा मुलगा ताहेर डोला याचे UAE मधून प्रत्यार्पण करून भारतात आणलं गेलं. तर ऑक्टोबर 2025 मध्ये त्याचा सहकारी मोहम्मद सलीम सोहेल शेख यालाही दुबईतून भारतात आणलं गेलं. सलीम डोलाच्या अटकेमुळे आता दाऊद टोळीच्या ड्रग्ज रॅकेटचे कंबरड मोडले असा दावा पोलिसांकडून केला जातोय. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याने ड्रग्ज रॅकेट मधून कोट्यावधींची माया गोळा केली आहे. सलीम डोलाच्या चौकशीतून अंडरवर्ल्डचे अंमली पदार्थाचे जाळे आणि दाऊद इब्राहिमच्या सध्या स्थितीबाबत महत्वाची माहिती मिळण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतील. अंमली पदार्थाच्या विक्रीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता का? मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पसरलेल्या त्याच्या स्थानिक स्लीपर सेल आणि बेकायदेशीर प्रयोगशाळांची माहिती तपासात मिळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा नक्कीच करतील. ड्रग्ज माफिया सलीम डोला याचे नाव थेट गोरेगाव ड्रग्ज रॅकेटशी जोडलं गेलं नसलं तरी मुंबईतील वाकोला आणि कुर्ला येथील मोठ्या ड्रग्ज कारवायांमध्ये त्याचा मुख्य सहभाग असल्याचं याआधीच निष्पन्न झालंय. 2018 मध्ये मुंबई पोलिसांनी वाकोला परिसरातून 1,000 कोटी रुपयांचे फेटानिल हे अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणातील सलीम डोला हा मुख्य आरोपी होता. याच कारवाईनंतर तो जमिनीवर सुटून देशाबाहेर पळाला होता. 2024 मध्ये कुर्ला पोलिसांनी एका महिलेला ड्रग्जसह अटक केल्यानंतर सांगली येथील एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला होता. या फॅक्टरीतून 253 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या संपूर्ण सिंडिकेटचा मुख्य फायनान्सर सलीम डोलाच होता. मुंबईतील मनोरंजन क्षेत्रातील पार्ट्यांना तो आणि त्याचा मुलगा ताहेर ड्रग्जचा पुरवठा करत असे. आता नवी माहिती तपासात काय पुढे येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.